गोंदिया जिल्ह्यात सध्या पावसाचं आगमन झालं नसलं तरी पावसाच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या। पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात कुठेही साथीचे रोग पसरू नये याकरिता जिल्हा आरोग्य व्यवस्थापनेद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्यात। पावसाळ्यात सर्पदंश किंवा कीटक चावण्याच्या घटना होत असतात, त्या दृष्टीने सर्व ठिकाणी सर्पदंशावरील औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आलाय। त्याचबरोबर जिल्ह्यातील ज्या गावांना पुरांचा धोका आहे अशा गावातील गरोदर महिलांच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या असून पूरस्थितीत अशा महिलांसाठी वेगळी उपाययोजना केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। सर्वप्रथम मी सांगणार की मान्सूनच्या संदर्भामध्ये आपलं जून ते ऑक्टोबर यामध्ये आपण साथरोग नियंत्रण कक्ष प्रत्येक PSCला आणि प्रत्येक ग्रामीण रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज KTS जे काही आपल्याकडे आहे त्या सगळ्या संस्थेत आपण सुरू करायला लावतो, ज्यामध्ये विशेष करून बेड्स आणि त्यानंतर साथरोगाकरिता जे काही औषधी असतात त्या आपण त्या सज्ज ठेवत असतो। त्यानंतर आपली एक रॅपिड रिस्पॉन्स टीम त्या जागी पोहोचली पाहिजे म्हणून आपण ती पण आपण प्रत्येक लेवलवर तयार करायला लावलेली आहे। आणि आपण जे बोलले की 96 गावं, तर 96 गावं हे आपल्या डिस्कनेक्ट जे आपण म्हणतो की तिथे जाणारा मार्ग जर म्हणजे हे झाला की लोक जाऊ शकत नाही, अशा परिस्थितीत आपण सगळ्या PSCना सूचना दिल्या आहे की जे नदीकाठावरील गावं आहेत तिच्या सर्व तिथे जास्त आपली एपिडेमिक किट आणि उपकेंद्रापर्यंत आपण साथरोग नियंत्रण कक्ष किंवा साथरोग नियंत्रणाकरिता औषधी साठा आपण तयार ठेवलेला आहे। त्यानंतर सर्पदंश किंवा इतर सगळे जे आवश्यक मेडिसिन असते ती सुद्धा आपण त्यांना दिलेली आहे। ट्रेनिंगसुद्धा आपण त्याच्यामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांचं घेतलेलं आहे। आणि स्पेशली पुढच्या 4 महिन्यामध्ये ज्या आपल्या गरोदर माता असतील आणि ज्यांची डिलिव्हरी पुढच्या 4 महिन्यात केव्हाही संभावित होऊ शकते, तर जर खूप पाऊस आला आणि नदीकाठावरील गावे असतील तर तिच्या मातांना आपण जवळच्या नजदीकच्या उपकेंद्रात किंवा कोणत्या आरोग्य संस्थेत डिलिव्हरी चांगले सोयीस्कर होईल याकरिता आतापासून आपण उपाययोजना करायला लावली, जेणेकरून कुठे जर पूर आला आणि ती माता अडकली नाही पाहिजे हा आपला उद्देश असतो, जेणेकरून आपली डिलिव्हरी पण चांगली होईल आणि बाळ पण सुरक्षित राहील, अशी आपली उपाययोजना आहे। आणि साथरोगच्या संदर्भात आपल्या ॲम्ब्युलन्स, ड्रायव्हर्स आणि इतर सगळ्या गोष्टी आपण अद्ययावत ठेवलेल्या आहेत।